देशातील साखर कारखानदारीची वार्षिक उलाढाल तब्बल 2 लाख कोटी रुपयांची आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेमधील साखर उद्योग महत्त्वाचा घटक आहे। मात्र साखरेचे बहुतांश व्यवहार अजूनही पारंपरिक पद्धतीने होतात। कारखानदारांनी अजून ऑनलाईन मार्केटचा अंदाज घेतलेला नाही, तर काही माध्यमं त्यासाठी निर्माण झाली पण ती टिकू शकली नाहीत। अशा परिस्थितीत कोल्हापुरातील उप्पल शहा या तरुण उद्योजकानं ई बाय शुगर हे स्टार्टअप ॲप 2 वर्षापूर्वी सुरू केलंय। त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या आणि आता गेल्या वर्षभरात या पोर्टलद्वारे 400 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। साखर कारखानदारीमध्ये डिजिटल क्रांती आणण्यासाठी कोल्हापुरातील तरुण उद्योजक सज्ज झालेत। साखर उत्पादनामध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे। इथं वर्षाकाठी 300 ते 350 लाख टन साखरेचं उत्पादन होतं, तर देशांतर्गत 260 ते 275 लाख टन साखरेची मागणी असते। साहजिकच साखर कारखानदारी म्हणजे देशातील अर्थकारणाचा महत्त्वाचा घटक आहे। मात्र या उद्योगातील बहुतांश व्यवहार अजूनही पारंपरिक पद्धतीने होतात। हंगाम संपल्यानंतर ग्रेडनुसार साखरेचं टेंडर काढायचं, ठराविक मोठ्या व्यापाऱ्यांना साखर विकायची आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करून शेतकऱ्यांचं देणं द्यायचं अशी आपल्याकडची पद्धत आहे। दरम्यान साखर कारखाने आणि मोठे खरेदीदार यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी काही माध्यमं अस्तित्वात आली होती, मात्र अनेक त्रुटींमुळे ती मागे पडली। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण उद्योजक उप्पल शहा यांनी साखर कारखानदारीमध्ये डिजिटल व्यवहार सुरू केले। 2 वर्षापूर्वी त्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली। JK शुगर अँड वेल्थ मॅनेजमेंट या कंपनीचे संचालक म्हणून उप्पल शहा 1997 पासून कार्यरत आहेत। त्यांचे वडील जितेंद्र शहा गेली 41 वर्ष साखर उद्योगाशी निगडीत आहेत। या अनुभवाच्या जोरावर शहा यांनी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला। भाऊ हेमंत शहा यांच्या मदतीनं ई बाय शुगर हे पोर्टल एप्रिल 2020 मध्ये सुरू केलं। मात्र केवळ माध्यम म्हणून काम करून चालणार नाही, तर साखर विक्रीनंतर पेमेंटची जबाबदारी, खरेदीदारांना वेळेत साखर पोच करण्याची जबाबदारी याबद्दलही त्यांनी तयारी दाखवली। त्यासाठी स्वतंत्र फॉर्म्युला बनवला आणि गेल्या वर्षभरात या पोर्टलद्वारे तब्बल 400 कोटी रुपयांची उलाढाल करण्यात यश मिळालं। eBuySugar.com हे एक साखर उद्योगाला डिजिटलाइज करायचा आमचा एक प्रयास आहे की जे काही व्यवहार जे आत्तापर्यंत फोनवरती किंवा फिजिकली टेंडर फॉर्म भरून जे आत्तापर्यंत होत होते त्याला डिजिटलाइज करायचा आम्ही प्रयत्न केला 2 वर्षापूर्वी आणि आम्ही कारखानदारांपर्यंत पोचलो। दुसऱ्या बाजूला आम्ही व्यापाऱ्यांपर्यंत पोचलो आणि त्या दोघांनाही आम्ही एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की ज्यामध्ये ते साखर खरेदी आणि कारखानदार किंवा व्यापारी हे विक्री करू शकतील। त्याच्यासमोर बायर आणि सेलर ह्या दोघांना आणल्यामुळे eBuySugar.com ही एक मजबूत कडी आजच्या तारखेत बनलेली आहे आणि आत्ता ह्या प्लॅटफॉर्मवरती 2000 बायर्स आहेत, 20 ते 25 कारखाने कार्यरत आहेत। साखरेचे डिजिटल व्यवहार कशा पद्धतीने पूर्ण होतात याबाबत शहा यांनी थोडक्यात माहिती दिली। आता ह्या प्लॅटफॉर्मवरती ज्या कोणी कारखान्याची साखर जो कोणी व्यापारी घेईल तर त्याचा जो ट्रेड आहे तो एक्झिक्यूट eBuySugar.comच्या माध्यमातून होणार। बायर हा eBuySugarला पेमेंट देणार, eBuySugar हे कारखान्याला देणार। म्हणजे कारखान्याची एकदा विक्री झालेली साखर हे eBuySugar.comची जबाबदारी आहे पेमेंट करणे आणि उचलणे। बायर एखाद वेळेस तो राहिला किंवा नाही राहिला तर eBuySugar.com ज्या त्यावेळी त्याचा रिसेल करून साखर ही उचल करून घेणार। साखरेचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था आणि संपूर्ण सप्लाय चेन मॅनेजमेंट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ही बाब जाणून घेऊन शहा यांनी त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली आहे। विशेष म्हणजे खरेदीदारांच्या साखरेचा विमा उतरवला जातो। खरेदीदारांना साखर वेळेत मिळेल, त्यांच्याकडून वेळेवर पेमेंट येईल यासाठी नियोजन केलंय। त्यामुळेच आजवर एकही व्यवहार रद्द झाला नाही किंवा त्याची डिलिव्हरी चुकली नाही असं शहा यांनी सांगितलं। पुढील 2 वर्षात त्यांच्या पोर्टलवरील उलाढाल 2000 कोटींच्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे। डिजिटल पोर्टल सुरू करताना बेंगलोर, मुंबई, नोएडा हे पर्याय होते, मात्र कोल्हापूरला पसंती दिली असं त्यांनी आवर्जून सांगितलं। या व्यवसायासाठी कुशल मनुष्यबळाचा मुद्दा बाजूला ठेवला तर मोठी झेप घेण्यासाठी कोल्हापूरचं वातावरण पोषक असल्याचं त्यांचं मत आहे। साखर व्यवसायामध्ये डिजिटल पोर्टलचा वापर करून त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात उलाढाल करून कोल्हापूरच्या शहा बंधूंनी एक नवा अध्याय निर्माण केलाय।